डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे आयोजित महाराष्ट्र आंतरविद्यापीठ रौप्य महोत्सवी क्रीडा महोत्सवाचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला। या बक्षीस वितरणास नामदार उदय सामंत, मंत्री तथा महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रायगड जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच आमदार भरत गोगावले, विशेष अतिथी छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार प्राप्त महिला भारतीय खो खो संघाची कर्णधार सुप्रिया गाडवे तसेच विद्यापीठाचा प्राध्यापक वर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बक्षिसांचं वितरण करण्यात आलं। 25व्या रौप्य क्रीडा महोत्सवामध्ये कबड्डी, खो खो, फुटबॉल आणि बुद्धिबळ या खेळांमध्ये 25 विद्यापीठांमधून अंतिम निकाल जाहीर करण्यात आला। जीवनात यशस्वीतेसाठी खिलाडू वृत्ती महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केले। रौप्य महोत्सवी क्रीडा स्पर्धेत विशेष प्रावीण्य आणि नैपुण्य प्राप्त सर्व विजेत्या संघांचे अभिनंदन यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी केले। या बक्षीस वितरण समारंभामध्ये कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये क्रीडा महोत्सव अतिशय व्यवस्थितरित्या पार पडल्यामुळे सर्व खेळाडू, कोच, व्यवस्थापकांचे आभार मानले। तसेच राज्यपाल, नियुक्त अध्यक्ष व सदस्य, सर्व क्रीडा कमिटीचे सर्व समन्वयक व विद्यापीठातील विभाग प्रमुख तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, एनसीसी, एनएसएस आणि आरोग्य विभाग यांचे कौतुक आणि अभिनंदन केले। असलेलेच राज्यकर्ते भविष्याच्या नंतर काही 10 वर्षांना असेल, 15 वर्षांना असेल, 25 वर्षांना असेल, हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की खेळ हा असा एक प्रकार आहे की ज्याच्यामुळं आपली मानसिकता देखील सुधारते, वागण्याची पद्धत देखील सुधारते आणि आपल्यामध्ये नम्रता येते। अनेक लोक असं सांगतात की सकाळी उठून 20 मिनिटं योगा करा, अर्धा तास योगा करा, 1 तास योगा करा। योगा केल्यानंतर मन स्वच्छ होतं आणि सकाळनंतर आपण चांगल्या ऊर्जेनं कामाला लागतो, असा कन्सेप्ट घेऊन योगा करण्याचं मार्गदर्शन अनेक लोक आपल्याला करत असतात।